नमस्कार, मी नम्रता वागळे. या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज 10वीचा निकाल लागलेला आहे आणि तब्बल 193 जणांना 100% मार्क मिळालेले आहेत आणि त्यातले 100% मार्क मिळालेली एक गुणवंत माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे, अबोली प्रमोद बोरसे. आणि अबोलीची आई सुद्धा आपल्यासोबत आहे आणि औरंगाबादहून आणखी एक 100% मार्क मिळवलेली सायली रजनीकांत हंकारे आपल्यासोबत आहेत. आपण या सगळ्यांशी गप्पा मारायच्या आहेत. सुरुवातीला सायली आणि अबोली, तुमच्या दोघींचंही अभिनंदन. आणि रोहिणीताई, तुमचं सुद्धा अभिनंदन, कारण मुलं ज्या वेळेला 10वीच्या परीक्षेला बसतात त्यावेळेला पालक सुद्धा परीक्षा देत असतात. अबोली, माझा अगदी पहिला प्रश्न, साहजिक प्रश्न, की 100% मार्क जेव्हा तुला मिळणार हे कळलं, तुझी पहिली रिॲक्शन काय होती? डिसबिलीफ. मला वाटलं नाही एवढे मिळणार. मी परत परत चेक करत होते की खरंच 100% आहेत की नाही. सायली, तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा तुला कळलं की तुला 100% मार्क मिळालेले आहेत? मलाही विश्वासच बसला नाही, कारण मी इतके एक्सपेक्टच केले नव्हते. 98% एक्सपेक्ट केले होते, पण त्यापेक्षा खूप जास्त मिळाले. रोहिणीताई, तुम्हाला अशी अपेक्षा होती की मार्क चांगले मिळतील माहिती असेल, पण 100% मिळतील अशी अपेक्षा होती? नाही, तेवढी नव्हती. 96 वगैरे पडतील एवढी होती. बरं. अबोली, आता एक महत्वाचा प्रश्न, तू अभ्यास कसा केलास? नक्कीच. अभ्यास असा मी माझ्या मनाप्रमाणे केला. म्हणजे मला जे विषय आवडत होते, जे नव्हते आवडत, त्यांचा मी एक परफेक्ट बॅलन्स केलेला, की मला कधी कोणता विषय अभ्यासाचा आहे आणि कधी मी कोणत्या चांगल्या मूडमध्ये असेल की मी मला जो विषय आवडत नाही किंवा ज्यात मला कमी मार्क्स मिळतात तोही त्याच्यावर मी भर देऊ शकेल. आणि मी मार्क्स किंवा एवढं 4 तासच अभ्यास करायचा आहे, मला 7 तासच अभ्यास करायचा आहे, असं काही बर्डन ठेवलं नव्हतं. मला जिथपर्यंत वाटत होतं, जिथपर्यंत मी करू शकत होते, मी केला आहे तेवढा. पण तू जसं म्हणालीस की काही विषय आवडत नाही, कोणते विषय आवडत नाही तुला? मला इतिहास आणि भूगोल, सोशल सायन्स नाही आवडत. सोशल सायन्स? हो. कारण काही? कारण की त्यात बऱ्यापैकी थेअरी बेस्ड क्वेश्चन असतात, त्यात तुम्हाला बऱ्यापैकी पाठांतराची गरज असते आणि त्यात कुठे मी कमी पडते. म्हणजे तुला टेक्नॉलॉजी जास्त आवडते? हो, म्हणजे प्रॉब्लेम्स सॉल्विंग आणि तेच. हो, नक्की. क्या बात आहे. सायली, तू कशा प्रकारे अभ्यास करायचीस? म्हणजे तुझं असं काही शेड्यूल होतं, काही टाइम टेबल होतं? नाही, माझं असं काही शेड्यूल नव्हतं, पण जे विषय आवडतात आणि जे नाही आवडत असं वेगळे वेगळे केले आणि मग त्याप्रमाणे अभ्यास केला. बर. तुला कोणते विषय आवडतात? स्कोरिंग सब्जेक्ट, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान. मला सगळे स्कोरिंग सब्जेक्ट, सायन्स, मॅथ्स, संस्कृत आणि सोशल स्टडीज. बर. सोशल स्टडीज स्कोरिंग आहे असं वाटतं तुला? हो. सायली, एक्झॅक्टली आपण थोडंसं उलटं बघूया. तू म्हणतेस की ते थेरी बेस्ड आहेत. थेरी बेस्ड ज्या वेळेला प्रश्न असतात त्यावेळेला 100% मार्क मिळवणं खरं तर अवघड असतं. 100% मार्क मिळवण्या इतका काय तू जोरदार अभ्यास केलेला होता? सोशल स्टडीजचा आपण बोलूया. नाही, मी असं रट्टा मारून काहीच अभ्यास केला नव्हता. फक्त मेन पॉइंट्स जे हायलाइट करायचे आणि त्यालाच डिस्क्राईब करायचं. बर. अबोली, तू कसा केला सोशल स्टडीजचा अभ्यास? सोशल स्टडीज मी टेक्स्टबुक मधनच केलं. मी सारखं फॉर हिस्ट्री, मी ते हिस्ट्री मला आवडत होतं ॲज कम्पेअर्ड टू जॉग्रफी, कारण की ते एका स्टोरी टाईप होतं की मी बऱ्यापैकी वाचायची आणि पुस्तकातूनच केलं आम्ही. हो. बर. रोहिणीताई, मुलं ज्या वेळेला 10वीच्या परीक्षेला बसतात, पालक खूपच कन्सर्न असतात. म्हणजे त्यांना अगदी कायमच डोक्यामध्ये हा विषय असतो की मुलांची 10वी आहे. तुमचं हे वर्ष कसं गेलं? नाही, नॉर्मल जसं इतर वर्ष असतात ना तसेच गेले. काय काय तुम्ही वेगळं या वर्षासाठी काही वेगळं केलेलं होतं का, की मुलीसाठी वेगळं शेड्यूल? नाही, असं काहीच नाही. तिने स्वतःहूनच डिसाईड केलं होतं की आपल्याला काय करायचं. ती तिच्या शेड्यूल प्रमाणे चालत होते. मी फक्त तिला सपोर्ट करत होते की काय हवं काय नको तिला, तेवढंच. आणि मुलगा माझा मोठा असल्यामुळे मला जाणवलं की आपण त्याला खूप बर्डन दिलंय 10वीला, तेवढं बर्डन मी हिला नाही दिलं. बर. तुम्ही म्हटलात की तुम्ही सपोर्ट केला तिला, म्हणजे नेमकं काय केलं? म्हणजे तिला वेळेवर उठणं किंवा तिला सांगणं की आता तू अभ्यास कर किंवा हे कर, तेवढंच केलं मी, जास्त नाही काही केलं.
आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर या दोघीही गुणवंती म्हणजे सायली आणि अबोली या दोघींनाही पुढे काय करायचंय, त्यांना काय व्हायचंय त्यांच्या आयुष्यामध्ये हे आपण जाणून घेणार आहोत. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहता एबीपी माझा. आपण गप्पा मारतोय अबोली बोरसे आणि सायली हंकारे यांच्याशी. या दोघींनाही 100% मार्क मिळाले आहेत 10वीच्या परीक्षेमध्ये. अबोलीची आई रोहिणी आपल्यासोबत आहेत. रोहिणीताई, पालकांना तुम्ही काय सांगाल? कारण 10वीच्या परीक्षेचं जेवढं टेन्शन मुलांना असतं त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन हे पालक घेतात आणि ते मुलांवरती देत असतात. हो, ते तर नक्कीच आहे. पालक खूपच टेन्शन घेत असतात, पण मुलांना एवढं टेन्शन देऊ नये 10वीसाठी तरी. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू द्यावं. फक्त आपण लक्ष ठेवा की तो काय करतोय, ते जे करतोय ते योग्य करतोय की नाही, एवढंच आपण त्यांना. आणि त्यांना वैयक्तिक अनुभव काही आहे त्यामध्ये? हो आहे असा. मला सुरुवातीला वाटायचं की नाही डान्स बंद करावा किंवा याने अभ्यासच करायला हवा, 10वी आहे असं मला स्टार्टिंगला वाटलं. नंतर मग ती म्हटली की आई मी हे करू नाही. मग माझ्या लक्षात आलं की नाही, ती करते, हे पण करते आणि ते पण करते, ती समतोल साधते. तर मग माझ्या लक्षात आलं. नंतर मी तिला हे नाही केलं, मग मी तिला जे करायचं ते करू दिलं. मी फक्त सांगितलं की ठीक आहे बाळा, तुला जे करायचं ते कर, पण व्यवस्थित हे कर, की तू प्लॅनिंग कर, एक प्लॅनिंग. आणि ते प्लॅनिंग ती फॉलो करते की नाही एवढं आपण फक्त बघायचं. म्हणजे सारखं नाही. हा, आणि सारखं टोचून म्हणजे बोलायचं नाही की अभ्यास कर वगैरे, एवढं तर नाही. कारण मी माझ्या मुलाच्या वेळेस मी तसं केलेलं आहे, त्याच्यामुळे मला तो अनुभव होता, म्हणून मी हिच्या वेळेस ते केलं नाहीये. क्या बात आहे. आणि त्याचा मला वाटतं परिणाम तुम्हाला दिसून आलेला आहे अबोलीच्या मार्क्स मधनं. सायली, तुला आता एवढे मार्क्स मिळालेले आहेत, पुढे तू कोणती शाखा निवडणार आहेस आणि तुला काय व्हायचंय, करिअर कुठे करायचंय तुला? मी पुढे विज्ञान शाखा निवडणार आहे आणि मला डॉक्टर व्हायचं आहे, MBBS डॉक्टर. तर त्यासाठी मी पुढे नक्कीच प्रयत्नशील आहे. नक्कीच. डॉक्टर्स मध्ये कुठली स्पेशालिटी तुला निवडायला आवडेल डॉक्टर बनताना? मी ते अजून ठरवलेले नाही. 11वी 12वी त्यानंतर अजून MBBS चे 5 वर्ष मग ठरवू. क्या बात आहे. अबोली, तुला काय बनायचंय, म्हणजे तू कोणती शाखा निवडणार आहेस? ॲज लॉंग सायली सारखंच मलाही डॉक्टर बनायची इच्छा आहे. क्या बात आहे. आणि डॉक्टरमध्ये काही स्पेशालिटी करायची हे मी पुढे जाऊन डिसाईड करेलच, पण सध्या माझ्या डोक्यात सायकोलॉजी किंवा डर्मॅटोलॉजी आहे. क्या बात आहे. पण का सायकोलॉजी का? ह्युमन बिहेवियर स्टडी करायला आतापासूनच खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे लोक कशी वागतात, कोणत्या गोष्टीला कशी रिॲक्ट करतात, ते जाणून घेणं माझ्या दृष्टीने खूप फॅसिनेटिंग आहे. येस. आणि डर्मॅटोलॉजी मी बघते आजकाल डिमांड खूप वाढलाय स्किन ट्रीटमेंट्स आणि ऑल दॅट, त्याच्यासाठी. सायली, मला तुला आणि अबोलीला दोघींनाही एकच प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा सायली, तुमच्या बरोबरीचे खूप मित्र आहेत की ज्यांना कमी मार्क्स आले, खूप घाबरून जातात ते, किंवा अगदी म्हणजे दुर्दैवाने सुसाईडच्या केसेस सुद्धा घडल्या होत्या की रिझल्ट येणार त्याच्या आधीच या मुलांनी सुसाईड केलेलं होतं. तुमच्या मित्रांना तुम्ही काय सांगाल अशा प्रकारे, किंवा ज्यांना 10वी करायचंय? सगळ्यात पहिल्यांदा सायली. मी त्यांना हेच सांगेल की मेहनतीशिवाय पर्याय नाही आपल्याला, पण ते देखील आपण मनापासून केलं पाहिजे. 10वीत जरी कमी मार्क मिळाले तरी ही काही अंतिम परीक्षा नाहीये आपल्या जीवनातली. यापुढे अजून प्रयत्न करायचे, आत्मपरीक्षण करायचं की आपण कुठे कमी पडतोय आणि त्यावर जास्त जोर द्यायचा. अबोली? हो, ज्यांनी मार्क्स जे एक्सपेक्ट केले त्यांना जे तेवढे मिळाले नसतील, आय फाइंड देम लकी. कारण की त्यांना एक खूप चांगला मेसेज मिळाला आहे, तोही एवढ्या लवकर, की आपण लाईफकडून जे एक्सपेक्ट करतो ते नेहमी आपल्याला मिळेलच असं नाही. कधी आपल्याला कॉम्प्रोमाइज पण करावं लागतं, पण तिकडेच थांबून चालणार नाही. आपण पुढच्या गोल्सकडे पाहिलं पाहिजे. आणि इवन ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले त्यांनी तेच एक माइलस्टोन न पकडता पुढेही आपल्याला काहीतरी हेच यश टिकवायचं हे मानलं पाहिजे. क्या बात आहे. सायली आणि अबोली, तुमच्या दोघींचंही अभिनंदन, आणि रोहिणीताई तुमचंही अभिनंदन, आणि तुम्हाला तिघांनाही धन्यवाद तुम्ही आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल. त्यामुळे आपल्याला अबोलीने जाता जाता एक खूप छान मेसेज दिलेला आहे की ज्यांना खूप जास्त मार्क मिळालेले आहेत त्यांच्यासाठीही तोच संदेश आहे, आणि ज्यांना कमी मार्क मिळाले त्यांच्यासाठीही तोच संदेश आहे. थांबायची वेळ नाहीये, आपल्याला इथून पुढे चालत राहायचंय. 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन, आणि ज्यांना कुणाला अपेक्षेप्रमाणे मार्क मिळालेले नाहीयेत त्यांनी थांबू नका, पुढे चालत राहा.